कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड घरांच्या भिंती न दिसता बाहेरचं वातावरण दिसत असेल, कारण की मी काल जसं व्हिडिओमध्ये म्हटलं की मी मम्मीकडे आली आहे 2-4 दिवसासाठी. येत नव्हते बरं मी म्हटलं नको बाई, कुठं ते छोटीला घेऊन येते आणि नाही राहिली तर अजून कुठं ना, कारण की पहिल्यांदाच ती इकडे येते, माणसांजवळ तुमच्याजवळ राहते नाही राहत, त्यामुळं नकोच. पण आल्यावर ना ती इतकी सिस्टमॅटिक राहिली आहे. इथं सकाळी झोकाळा देऊन झोपवली आहे जवळपास 9:30-10ला, तर अजून झोपलेली आहे. मध्ये एकदा उठली होती, परत झोपली निवांत. तिला पण छानशी अशी गावाकडची हवा, मस्त थंडगार हवा लागत असेल आणि वेगळं वातावरणात ती पण झोपी गेली आणि खूप दमली ह्या सगळ्यांसोबत खेळून, सगळ्या लोकांना बघून बघून. तर ती शांत राहिली आहे म्हणून ना मला खूप असं रिलीफ वाटतं की बरं झालं मी आले. 2-4 दिवस मलाही आता छान वाटेल. मी मागच्या 2-3 महिने इथंच होते, पण तेव्हा कसं आजारी असतो आपण, आपल्याला इतकं दुखणं की बाहेर पण निघू देत नव्हते. आता बाहेर फिरता येतंय. इथं परत जुन्या आठवणी, माझ्या सगळ्या माहेर घर म्हणल्यावर खूप सगळ्या आठवणी असतात, तर त्या पाहून इथं मला शेजारी आम्हाला कोणी नाही एवढं, प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी आहे, त्यामुळे मला तिकडे पण केडगावला पण एवढं काही वाटत नाही. पण आमच्या आई अशा मोठ्या कॉलनीमध्ये राहिलेल्या आधी, त्यांना खूप अशा रो हाऊसिंगच्या म्हणजे भिंतीला भिंती खेटून असे घरं होते तेव्हा, तर त्यांना खूप आठवण येते त्यांच्या जुन्या मैत्रिणींची. पण इथं आम्हाला कोणी शेजारीच नव्हतं. आत्ता आलेत इकडून, पडवळ काका इकडून पण आहेत, विवेकानी ते, तर त्याच्यामुळे आता तरी शेजार आलेत, पण लहानपणी तर कोणीच शेजार नव्हतं. त्याच्यामुळे मला काही इथं आणि तिथं फरक नाही, फक्त मिस करते मी ते हे अंगण, इथलची थंडगार हवा. तिथं कसं बाहेर बसायला गेलं तरी लगेचच रोड किंवा आहे 2-3 दिवस इथं, तर मज्जा घेणार आहे. परत ऑफिस स्टार्ट होईल, मग तर रूम सोडून कुठंच जाणं होणार नाही. आता गाथा पण शांतपणे राहिली इथे, आज एकदम व्यवस्थित राहिली. हॅलो. यांचं हे कुत्रं ना मातीच्याच रंगाचं आहे, त्याच्यामुळे मातीत हे मुरमात दिसत नाही, ते त्याच रंगात असल्यामुळे. पण खूप डेंजर आहे कुत्रं. आज ना घड्याळ न बघताच कामं चाललेत, म्हणजे बघितलंच नाही किती वाजलेत, काय करायचं काय नाही, रॅन्डमली सगळ्या गोष्टी चालल्यात. नाश्ता झालाय, जेवण करायचंय अजून. पप्पांनी हरभरा आणलाय शेतातून, सकाळीच आवाज देऊन उठवत होते, गुड्डू उठ, हरभरा आणलाय तुझ्यासाठी आणि धुवून वगैरे खा. तर आता तो धुते स्वच्छ, खूप सगळा हरभरा आणलाय, स्वच्छ धुवून त्याला आता खात बसते निवांत. बाकी थोड्या वेळाने ऊन थोडंसं कमी झालं ना, मग शेजारची झाडं वगैरे आपण बघूयात सगळ्यांनी काय काय लावलंय, आणि मग नंतर जे जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत डेली रुटीन शेअर करते. मम्मीनी मासवडी करायला आता एक एक गोष्ट चालू केली तिने. आज मासवडी करू म्हटली, उद्या काही वेगळ्याच गोष्टी, जाऊस तर आता ती 2-4 गोष्टी खाऊ घालेल आणि मग जायचं दिवसच येईल. ताईन दाजी उद्या सकाळ सकाळी इकडे येणार आहेत, मग दाजींना पुढे जायचंय नाशिकला, तर त्यांना मासवडी करून देणार आहे मम्मी. तर आजच तिने सगळी तयारी करून ठेवली आहे, म्हणजे उद्या सकाळी लवकर फक्त मासवडी आमटी वगैरे करणार आहे. तर बघूयात आता काय काय तयारी केली. मासवडीची तयारी करून ठेवली आहे. हे खोबरं किसून घेतलंय, हे शेंगदाण्याचा कूट आहे आणि हा हावरीचा कूट आहे, आणि हे आमटीसाठी खोबरं आणि धना काढून ठेवलंय. इथं आमटीसाठी जे खोबरं घेतलं होतं ते भाजून ठेवलंय. हे एवढं मोठं लसूण घेतलंय, आलं घेतलंय, काही मिरच्या तळून घेतल्यात, इथे धना घेतलंय, आणि हे सगळं मिक्स आहे, तांदूळ, डाळ, बाजरी आणि इथे फुटाणे. त्याच्या घरी प्रोग्राम आहे आता संध्याकाळी, एंगेजमेंट सेरेमनी आहे. तर पप्पा, मम्मी आणि माझे सगळ्यात छोटे चुलते दादा हे सगळे जस्ट आता आवरून निघालेत. तर चला त्यांना बाय करूयात आणि मग वहिनीला थोडं स्वयंपाकामध्ये मदत करूयात. दादाने त्यांनी किती छान हा टेबल बनवलाय बघा ना, चहा पाणी घ्यायला. खाली ना स्टूल सारखं केलंय आणि वरती हे मार्बलचं सेपरेट आणलं होतं आणि मग ते त्याला फिट केलंय. किती सुंदर. याच्यावर चहा वगैरे, जेवण करायला पण दोघा माणसांना तर एकदम पुरेशी जागा आहे याच्यावर. मस्त आयडिया आहे. आता वहिनी आणि मीच दोघीच जेवायला आहोत. तर आज वहिनी म्हटली आळूच्या वड्या करूयात आणि डाळ भात. तर वहिनीने ते फ्रेश फ्रेश पानं तोडून आणलेत आणि धुवून घेतली. एलिफंट इयर. हत्तीचे कान असेच असतात ना, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये एलिफंट इयर म्हणतात आळूच्या पानांना. मस्त आहे.
उन्हाळा आला की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माठ. फ्रीज मधल्या पाण्याला काय करतं, एवढं भारी पाणी या माठात होतं. मी ज्या दिवशी आले ना त्या दिवशी वहिनी मला ग्लासभर पाणी दिलं. मला वाटलं फ्रीज मधूनच आणून दिलं काय. तिला म्हटलं अगं एवढं थंड नको, मी नाही फ्रीज मधलं पाणी पित. नंतर ती म्हटली अहो फ्रीज मधलं नाही, ते आमच्या माठामधलं पाणी एवढं थंड होतं. पहा वहिनीने आज जेवणामध्ये बनवली आहे डाळ भाकरी आणि आळूची वडी. तर आळूची वडी खाऊन बघते. मस्त झाली. संध्याकाळचे 7-7:30 होत आलेत आणि म्हटलं संध्याकाळचं एवढ्या लाइटिंग लावतात ना हे, तर भारी वाटते. झालचा फील छान येतो. आता हे झाडाला ना खूप छोटी फांदी लावली होती, किती मोठं झाले बघा आता. आणि ह्यांनी कंपाऊंड केलेलं आता जवळपास 6-7 महिने झाले असतील घराला कंपाऊंड केलं. आधी कंपाऊंड नव्हतं ना, तर डायरेक्ट घर आणि रस्ता जवळ वाटायचं. आता कंपाऊंड केल्यामुळे बाहेरचा जरा जगाशी संपर्क तुटतो. पण आता त्यांनी केले, बिबटे आणि वाघाच्या भीतीने केले म्हणायला. ते खूप मध्ये मध्ये खूप इथं बिबटे येत होते, त्याच्यामुळं म्हटले चला कंपाऊंड पण करून घेऊन, आतला स्पेस पण त्यांना रिकामा करायचा होता. आता त्यांनी हे मोठे झाडं लावलेत. आता हे जेव्हा मोठे होतील तेव्हा ह्या गेटला खरी शोभा येणार आहे, हे दोन्ही झाडांमुळे, दोन्ही साईडच्या, इकडच्या आणि इकडच्या. हे लाइटिंग्स खूप मस्त आणल्यात दादानी, त्याचा पूर्ण असा मस्त फोकस पडतो. आतमध्ये तर सगळीकडे लावलेत त्यांनी त्या कंपाऊंडला, छान वाटतात ते. नंतर हा आंबा आहे ना इथे, खूप मोठा आंबा आहे तो. त्याला 5 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे येतात. कलम केलेला आहे त्याला. एक गावरान आंबा होता त्याला कलम केलेत वेगळ्या 5 फांद्या. नंतर इकडे असं पूर्ण लाइटिंग्स आहेत. ह्या 2 गाड्या आहेत ना, इथं आधी जुनं घर होतं पूर्ण, म्हणजे त्या आंब्यापासून तर इथपर्यंत असं. पुढे हॉल होता आणि मध्ये किचन, अशा 2 रूम्स होत्या. पण भरपूर मोठं होतं. आमचं आधी किराणा दुकान होतं ना, तर ते पुढच्याच रूममध्ये असायचं किराणा दुकान. खूप लहानपणी, दादा जेव्हा लहान होता तेव्हा, मला नाही आठवत, पण होतं किराणा दुकान होतं. आणि त्याच्या मागच्या रूममध्ये मग स्वयंपाक वगैरे, मध्ये छोटीशी बेडरूम होती. पण आता त्यांनी ते घर पूर्ण पाडून टाकलं. त्यांना आता इथं पार्किंग वगैरे करायचे, थोडंसं फाउंटेन वगैरे करायचं, म्हणून त्यांनी ही पूर्ण स्पेस रिकामी केली आहे, मागे पण आणि इथे पण. आता बघूयात ते आता कधी काम करतायत. नंतर इकडे मागे ना इकडे झाडं होते भरपूर, पण त्यांनी आता सध्या ते काढले. आणि बाहेर कंपाऊंडच्या बाहेर पण खूप झाडं आहेत. तुमच्या बाहेरची जी झाडं आहेत ना, ते आता उद्या मी तुम्हाला दाखवेल की कोणत्या कोणत्या प्रकारचे, त्याला कसे फळ आलेत काय. इकडे जास्वंदीचं झाड आहे ना, त्याला हिरवी लाइटिंग केलेली दिसते. ते खूप मोठं झालं होतं, पण त्याने आता छाटलंय आणि ते आता छोटं दिसतंय. नंतर हे त्यांनी अशा लाइटिंग्स लावून घेतलं. इथं आहे ना जास्त लाइटिंगची गरज काय माहिती का, इथं खूप विचूकाट्याची भीती आहे. मग संध्याकाळचा थोडा प्रकाश बाहेर असला का तर दिसतं बाबा काय कसं, कुठून काय येतं काय नाही. पण तसंही त्यांचा टिल्या खूप शातीर आहे, तो काही आलं ना तरी लगेच भुकतो. हे पा इथे तो दिसत पण नाही. मी सकाळी जर सांगितलं ना तुम्हाला की तो आहे ना मातीच्याच कलरचा आहे, त्याच्यामुळे जरा दिसायला त्रास देतोय, पण ठीक आहे, खूप डेंजर आहे तो. इकडनं त्यांनी शेतीसाठी जागा ठेवली आहे. आता ते लसूण लावतात तिथं, कधी कधी ते बुडख्या म्हणा किंवा खायला जे छोट्याशा मिरच्या म्हणा, थोड्याफार आपल्याला मेथीची भाजी, पालकची भाजी, असे ते ह्या साईडनी करतात. इकडून फक्त त्यांनी, इथं माती ना साधी होती, पण नंतर त्यांनी काळी माती वगैरे आणून टाकली आहे. इकडचा भाग सगळा हा वापरण्यासाठी ठेवला आहे. आणि इकडे आता ह्यांना काय करायचं असेल नवीन ते करते. खबर लागली आजोबा आलेत. मम्मी आणि पप्पा जस्ट एंगेजमेंट सेरेमनीवरून आलेत आणि खूप छान सेरेमनी झाली. उद्या सकाळीच ताई, दाजी, हिंदवी स्वराज सगळे येणार आहेत. आणि वहिनीजण माझं आत्ताच जेवण झालं, तिचे सगळे कामं आवरलेत, भांडे वगैरे तिचे घासून झालेत. वहिनीने आज जेवणामध्ये आळूची वडी केली होती, खूप छान झाली होती. खूप दिवसानंतर मी आळूची वडी खाल्ली. आणि आता मला आज ना या दिवसभरात घराजवळच्या गोष्टी दाखवायच्या होत्या, पण थोडासा उशीरच झाला त्या गोष्टीला. तर उद्या नक्की मी व्हिडिओमध्ये जवळपासची झाडं आणि इथलचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ मी आज इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.